आणि एकट्या विदर्भातल्या सिंचन प्रकल्पांकरता 25-26 वर्षामध्ये 7,950 कोटी रुपये एवढी तरतूद आपण त्या ठिकाणी दिलेली आहे। मला हे सांगताना आनंद वाटतो की सन 2023-24 मध्ये सिंचन क्षेत्रात सर्वोत्कृष्ट काम केल्याबद्दल महाराष्ट्राला केंद्र सरकारने पुरस्कार दिलेला आहे। आमचे विखे पाटील साहेब गेले होते तिथे तो पुरस्कार घेण्याकरता, आणि हा सर्वोच्च पुरस्कार आहे देशातला सिंचनाचा, तो महाराष्ट्राला मिळाला आहे। यासोबत विदर्भाचं भाग्य बदलणारा जो आमचा वैनगंगा नळगंगा प्रकल्प आहे, ज्यातनं 4,04,000 हेक्टर जमीन ओलिताखाली, म्हणजे जवळपास 10,26,000 एकर जमीन ही ओलिताखाली येणार आहे। या प्रकल्पाच्या सगळ्या मान्यता आम्ही फायनल केलेल्या आहेत। याचं डिझाईन, ड्रॉइंग, DPR आता हा या महिन्याच्या शेवटी SLTAC कडे जाणार आहे। त्याच्यानंतर SLTAC ला 15 ते 20 दिवस लागतील, आणि मग MMRDA ने MWRRA ने अट टाकली होती की अंतिम आराखडा झाल्यानंतर आमची परवानगी घ्यावी, त्यामुळे त्यांच्याकडे जाईल। साधारणपणे फेब्रुवारी 2026 पर्यंत यातल्या सगळ्या मान्यतेच्या प्रक्रिया पार पाडतील, आणि त्यानंतर प्रत्यक्ष काम करण्याकरता ॲक्विजिशन आणि टेंडर याचं काम हे सुरू होईल। जवळपास 1,00,000 कोटी रुपयाचा हा प्रकल्प आहे, आणि हा प्रकल्प विदर्भाचं ची भाग्यरेषा पूर्ण बदलणार आहे। विदर्भातला जेवढा दुष्काळी भाग आहे त्या भागाला पूर्णपणे या ठिकाणी हिरवा करणारा अशा प्रकारचा प्रकल्प आहे। यासोबत आपल्याला कल्पना आहे की आपण त्या ठिकाणी कोकणातनं गोदावरीच्या खोऱ्यामध्ये 55 TMC पाणी आणायचं आहे। त्या संदर्भात मराठवाड्यामध्ये पाणी वळवण्याच्या संदर्भात सविस्तर प्रकल्प अहवालाचं काम अंतिम टप्प्यात आहे, आणि मार्च 26 पर्यंत ते काम पूर्ण होऊन त्यालाही MWRRA ची मान्यता आम्ही घेऊ, आणि त्याच्यानंतर त्याचंही काम पूर्ण करू। त्यातनं आपला मराठवाडा जो आहे तो त्या ठिकाणी दुष्काळमुक्त होणार आहे। आणि यासोबत मला हे देखील सांगितलं पाहिजे, दमणगंगा एकदरे गोदावरी, दमणगंगा वैतरणा गोदावरी, नारपार गिरणा हे जे प्रकल्प आहेत, या सगळ्या प्रकल्पांना आपण त्या ठिकाणी मान्यता देऊन काहींचे टेंडर निघालेले आहेत, काही टेंडर स्टेजवर आहेत, आणि त्यातनंही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी 2.41 लाख हेक्टर इतकी जमीन ओलिताखाली येणार आहे। यासोबत आपण वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून फ्लड डायव्हर्जनचा प्रकल्प तयार केलेला आहे, तोही आता अंतिम टप्प्यामध्ये आहे। त्यातला पहिला जो पोर्शन आहे त्याचं टेंडरही निघालाय, दुसऱ्या पोर्शनचं अजून फायनल डिझाईन तयार होत आहे, ज्यामध्ये जवळपास कोल्हापूर आणि सांगली इथलं जे फ्लडचं पाणी आहे, हे फ्लडचं पाणी आपण डायव्हर्ट करणार आहोत। आणि आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल, वर्ल्ड बँकेच्या सिम्युलेशन स्टडीमध्ये असं लक्षात आलं, दरवर्षी फ्लडचं वाहून जाणारं पाणी हे 100 TMC आहे। 100 TMC पाणी वाहून जातं, त्यातलं 30-35 TMC आपण त्यातला डायव्हर्ट करू शकतो। ते डायव्हर्ट करून उजनीपर्यंत आणायचं। पश्चिम महाराष्ट्रातले जे काही दुष्काळी तालुके आहेत आणि उजनीतनं पुन्हा मराठवाड्यातले लगतचे जे तालुके आणि जिल्हे आहेत त्याच्यामध्ये पाणी न्यायचं, अशा प्रकारचा हा फ्लड डायव्हर्जनचा प्रोजेक्ट आहे। वर्ल्ड बँकेने याला सगळ्या प्रकारची मान्यता दिली आहे, त्याला निधी देखील वर्ल्ड बँक देतोय, आणि यामुळे मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये हे सगळे प्रकल्प, आणि मी असं म्हणत नाही, हे जनरेशनल प्रकल्प आहेत, यातल्या काही प्रकल्पांना 7 वर्ष लागतील, काहींना 8 वर्ष लागतील, पण हे प्रकल्प झाल्यानंतर दुष्काळ हा महाराष्ट्रामध्ये भूतकाळ होईल, आणि विदर्भ मराठवाड्यातला दुष्काळ हा नेहमी करता संपुष्टात येईल, अशा प्रकारचं एक ट्रान्सफॉर्मेशनल काम हे आपण या ठिकाणी केलेलं आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।